मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना 11 वाजले आणि मी बसले आता 9:30 फॉल लावायला. मम्मीला पण आहे ना आता ब्लाऊज शिवायचे. काल आहे ना कस्टमरचे इतके ब्लाऊज आले काल आणि परवा. तर आहे ना आम्ही नाहीच म्हणत होतो, पण वटपौर्णिमा आहे त्याची म्हणून कस्टमरला आहे ना ब्लाऊज पाहिजेची शिवून. तर आता ना मम्मी पण आहे ना ब्लाऊज शिवायला बसणार आहे. मी ना आता पिको फॉल करून घेते. अजून स्टुडंट पण नाही आले, तोपर्यंत आहे ना माझं काम होऊन जाईल. मग स्टुडंट आल्यावर परत आहे ना पार्लरमध्ये जावं लागतं मग त्यांना शिकवायला. तर आता वेळ आहे ना तर पिको फॉल करून घेते. मी करत होते कस्टमरचं वॅक्स आणि आता लग्नाचं सीझन पण आहे ना चालूच होईल. तर ऑर्डर पण आहे ना बुकिंग चालू आहे आपल्या. मला आहे ना खूप सारे कमेंट आहे की तुमचं शॉप कुठे, तर आपलं शॉप आहे चासनईला. आणि ब्रायडल ऑर्डरसाठी ना आपण भरपूर लांब जातो लोकेशनवरती. जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्ही मला नक्की मेसेज करा. आणि क्लासेससाठी सुद्धा ॲडमिशन चालू आहे अजून. जर तुम्हाला पण ॲडमिशन करायचं असेल तर जवळ असेल तर नक्की करू शकता तुम्ही. सरकारी पण क्लासेस चालू आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना सर्टिफिकेट पण भेटणार आहे सरकारी. आणि पार्लरचं आहे ना मोफत सामान पण भेटणार आहे. आणि आपल्याला लवकरच ऑनलाईन क्लासेस घ्यायचे मेकअपचे, ते पण फ्रीमध्ये. तर जेव्हा आपले इंस्टाग्राम आय डीला 1 लाख फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे ना तेव्हा आपण ते ऑनलाईन क्लासेस घेणार आहे फ्रीमध्ये. तर आहे ना आता लवकर आपल्याला 1 लाख फॉलोअर्स करायचे कंप्लीट. तर तुम्ही फॉलो नसन केलेलं तर नक्की करा. अपेक्षा गमे नाव आहे आय डीचं. मम्मी ना आता शिवते ब्लाऊज. मम्मीने आज ना हा आरीवर्कचा ब्लाऊज कंप्लीट केला आहे. याला आहे ना आता फक्त लटकन करायचे. आता आहे ना एकदा त्याला फिटिंग केली का मगच लटकन करून घेईन. इतकं छान दिसतंय ते वर्क. आणि आज माझी मस्त झोप झाली. मी दुपारी नाही 5 वाजता झोपले असं. मी आता 7 वाजले मग आता मम्मी बसली ब्लाऊज शिवायला. आज आम्हाला ना मस्त रस बनवायचा आहे. हा ब्लाऊज साधा आहे, लगेच होईल शिवून. म्हणून तर बसले मी. दिवसभर वेळ भेटत नाही, सारखे असतात ते ब्लाऊज चालू राहते. लग्नाची कस्टमर फुलबाई आहे वाटतं. फुलबाई आहे. आज मी पिको फॉलच्या साड्या करून ठेवले. भरपूर काम झालं. 3-4 साड्या होत्या कस्टमरच्या, त्या ना पौर्णिमेपर्यंत द्यायच्या आहे. तर आज वेळ होता तर मी त्या साड्या पण नाही ना पिको फॉल करून ठेवलं आहे. सकाळीच दिवसभर क्लास चालू राहते, परत टाईम नाही भेटत. आणि ब्लाऊज पण बंद केले आता घ्यायचे शिवायला. हां, कायचे बंद केले? केले आता नाही घ्यायचे आल्यावर. हां, असंच म्हणतो आपण. लय जवळचे राहते ते. असू दे ना. पट्टी खाली उलटी जाईल पण ती. का बरं असं केलं? ती मॅचिंग दिसते का ती? अशी उलटी ती लय विदाऊट दिसते मग. म्हणजे विदाऊटच दिसली पाहिजे का? नाही ग, बघा आता आतमध्ये उलटी जाईल ती. हा आतमधून विदाऊट. लय वेगळं वाटत मग कसं. अय्यो आता काय किती वेळ व्हायचंच नाही मला. तिथं बल्ब आहे ना पण तरी पण फॅन चालू आहे का किचन मधला? नाही. चालते का ग दीदी? मला नाही आहे चालू. चालू मीच गेले होते आवरायला, पण परत मशीन बसली. आमच्या मशीन होतं सगळी का बसायला राहतं. किती आवडत होत. आता हा नवरीचा घागरा एकदम शेवट कर. सगळे ब्लाऊज आज त्याचं कटिंग करून वाटत. बाकीचे पण ब्लाऊज द्यायचे. वट पौर्णिमेचे लय ब्लाऊज आले. मम्मी करते आता रस. आणि मम्मी म्हणते एवढं सगळं आवरून घ्यायचं आता तू. नाही म्हणजे एवढं सगळं नाही. मी बसून ब्राईड आलेली होती, माझं तेच काम चालू होतं. तिच्या ज्वेलरीन ते फिक्स करायचं, तिचे ब्लाऊज आणि ते इकडचे सगळं ते चालू होतं आमचं. तर 1-1.5 तास गेला असं. तिने ज्या मंडोळ्याने आणलं ते सगळं दाखवायला आणलं होतं मला. तर आमचं तेच डिस्कशन चालू होतं, कसा लूक, कसं काय, कशी हेअरस्टाईल. 1-1.5 तास गेला. तोपर्यंत मम्मीचे भजे झाले काढून. रस पण करते आता रस झाला का लगेच आम्हाला जेवायला बसायचंय. भजे लय कडक झाले का मम्मी? मान्य कडक गार होईल ना रस म्हणजे असे कडक. तुला कशा आवडत? जाऊ दे. तुला कशा आवडत? मऊ. दूध गार आहे का पण? एकदम गार. थंड.
किती आंबा एकच घेतला का एकच घेतला. बास होऊन जाईल. मला नाही आवडत एवढा रस. मम्मीच्या मैत्रिणीने मांडे दिले त्याच्यामुळे एवढा राडा करावा लागला. फोन आला होता आता, खाल्ले का म्हणे, म्हणलं नाही अजून.